गणपती बाप्पा मोरया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा, त्याची आपण पूजा करतो, आरती करतो, मोदक अर्पण करतो, गणपती बाप्पा मोरे असं म्हणतो. पण गणपती अथर्वशीर्ष हे स्तोत्र नेमके काय सांगते हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न आज करणार आहोत. अथर्वशीर्ष हे फक्त गणपतीची स्तुती करणारे स्तोत्र नाही, हे एक उपनिषद मानले जाते. यामध्ये गणपतीला केवळ एका देवतेच्या रूपात नाही तर संपूर्ण विश्वाच्या मूळ तत्वाच्या रूपात पाहिले आहे. या स्तोत्रात गणपती म्हणजे बुद्धी, स्थैर्य, कर्तृत्व, ज्ञान, आत्मतत्व आणि परमसत्य अशा अनेक स्तरांवर समजावले गेले आहे. मी मीनाक्षी विजय कुलकर्णी. आज आपण गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ श्लोकानुसार अगदी सोप्या पण सखोल पद्धतीने समजून घेणार आहोत. ओम नमस्ते गणपतये याचा साधा अर्थ असा होतो, हे गणपती तुला माझा नमस्कार आहे. पण इथे नमस्ते या शब्दाचा अर्थ फक्त हात जोडणे एवढाच नाही. नमः म्हणजे मी माझा अहंकार खाली ठेवतो, मी माझे मी पण बाजूला ठेवून तुझ्या समोर नतमस्तक होतो. गणपती म्हणजे गणांचा अधिपती. गण म्हणजे समूह. हा समूह देवगणांचा असू शकतो, आपल्या इंद्रियांचा असू शकतो, विचारांचा असू शकतो, जीवनातील विविध शक्तींचा असू शकतो. आपल्या मनात अनेक विचार असतात, कधी इच्छा, कधी भीती, कधी राग, कधी चिंता. या सर्व विचारांच्या समूहावर नियंत्रण ठेवणारे तत्व म्हणजे गणपती. म्हणून या पहिल्या वाक्यात आपण गणपतीला नमस्कार करतो, म्हणजेच आपल्या मनातील अस्थिरता शांत करून बुद्धी, विवेक आणि स्थैर्याला नमस्कार करतो. त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि, तूच प्रत्यक्ष तत्व आहेस. तत्व म्हणजे एखाद्या गोष्टीचे मूळ सत्य. आपण जगात अनेक रूपे पाहतो, माणसे, निसर्ग, घटना, सुख, दुःख, यश, अपयश. पण या सर्वांच्या मागे एक मूळ शक्ती आहे, एक मूळ सत्य आहे. हा श्लोक सांगतो की गणपती हे फक्त मूर्तीपुरते मर्यादित नाहीत. गणपती म्हणजे ते मूळ तत्व आहे, जे या संपूर्ण सृष्टीत कार्यरत आहे. प्रत्यक्ष हा शब्द खूप महत्वाचा आहे. देव फक्त कल्पना नाही तर तो अनुभवण्यात आहे. जेव्हा मन शांत होते, बुद्धी स्थिर होते, अहंकार कमी होतो, तेव्हा हे तत्व आपल्याला आपल्या जीवनात आहे असे जाणवायला लागते. जेव्हा आपण योग्य निर्णय घेतो, जेव्हा आपण चुकीच्या मार्गापासून स्वतःला थांबवतो, जेव्हा आपण रागाऐवजी समजूतदारपणा निवडतो, तर तेव्हा गणपती तत्व आपल्या आत कार्य करत असते. त्वमेव केवलं कर्तासी, त्वमेव केवलं धर्तासी, त्वमेव केवलं हरतासी. तूच करता आहेस, तूच धारण करणार आहेस, तूच संहार करणार आहेस. इथे 3 गोष्टी सांगितल्या आहेत, निर्माण, पालन आणि लय. करता म्हणजे निर्माण करणारा, धरता म्हणजे आधार देणारा, सांभाळणारा, आणि हरता म्हणजे योग्य वेळ आल्यावर समाप्त करणारा. आपल्याला वाटते की मी सगळं करतो, माझे यश, माझे कर्तृत्व, माझी मेहनत. पण हा श्लोक आपल्याला नम्र बनवतो. मेहनत आपली असते, पण त्या मेहनतीला दिशा देणारी बुद्धी, शरीराला ऊर्जा देणारी शक्ती, योग्य संधी देणारी परिस्थिती, हे सर्व त्या ईश्वरी तत्वामुळेच असते. हरता या शब्दाला घाबरण्याची गरज नाही. संहार म्हणजे नाश नव्हे तर परिवर्तन. एखादी चुकीची सवय संपते, एखादा अहंकार तुटतो, एखादा भ्रम नाहीसा होतो, तेही हरणेच आहे. गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. विघ्नहर्ता म्हणजे फक्त बाहेरची अडचण दूर करणारा नाही, तर आपल्या मनातील अज्ञान, हट्ट, चुकीचे विचार आणि अहंकार दूर करणारा. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी, त्वं साक्षात आत्मासी नित्यम. हे सर्व तूच ब्रह्म आहेस, तूच प्रत्यक्ष नित्य आत्मा आहेस. हा अथर्वशीर्षातील अत्यंत गहन भाग आहे. ब्रह्म म्हणजे सर्वव्यापी, अनंत, निर्गुण, निराकार सत्य. या श्लोकात गणपतीला त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप केलेला आहे. याचा अर्थ असा नाही की फक्त गणपतीची मूर्तीच ब्रह्म आहे, तर गणपतीच्या माध्यमातून आपण त्या अंतिम सत्याला समजतो. त्वं साक्षात आत्मासी नित्यम, तूच प्रत्यक्ष आत्मा आहेस. आत्मा म्हणजे शरीर नाही, मन नाही, विचार नाही. कारण शरीर बदलते, मन बदलते, विचार बदलतात, पण एक साक्षीभाव आपल्या आत कायम असतो.
सुख आले तरी जो पाहतो, दुःख आले तरी जो पाहतो, राग आला तरी तो जाणतो, ते आत्मतत्व. या श्लोकातून आपल्याला शिकायला मिळते की खरा देव बाहेर शोधण्यापूर्वी आत ओळखावा लागतो. गणपतीची पूजा ही बाह्य पूजा आहे, पण तिचा शेवट अंतर्मुखतेतच व्हायला हवा. ऋतम वचमी सत्यम वचमी. मी ऋत बोलतो, मी सत्य बोलतो. सत्य म्हणजे जे खरे आहे. ऋत म्हणजे विश्वाच्या नियमाशी जुळणारे सत्य. फक्त खरे बोलणे म्हणजे सत्य नाही. काही वेळा आपण खरे बोलतो पण ते अहंकारातून बोललेलं असतं. काही वेळा सत्य सांगतो पण त्यातून दुसऱ्याला दुखवण्याचाही हेतू असतो. प्रत्येक वेळी सत्य हे योग्यच असते का, हा प्रश्न ह्यातून निर्माण होतो. ऋत म्हणजे असे सत्य जे धर्माशी, कर्तव्याशी आणि संतुलनाशी जोडलेले आहे. म्हणजे इथे संतुलन महत्वाचे हे या श्लोकातून साधक स्वतःशी वचन देतो की माझे बोलणे सत्याशी आणि धर्माशी जोडलेले असावे. देवाची उपासना करणारा माणूस खोटेपणा, फसवणूक, दिखावा आणि दुटप्पीपणा यापासून दूर गेला पाहिजे. आपले शब्द हे स्वच्छ असावेत. आपले बोलणे जबाबदार असावे. आपण बोलतो ते सत्य असावे, पण ते संवेदनशीलतेने बोलले गेलेले पाहिजे. अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचानम अवशिष्यम अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्ध्वातात अवाधरातात सर्वतोमाम पाहि पाहि समंतात. हा भाग संरक्षणासाठी केलेली प्रार्थना आहे. याचा अर्थ, हे गणपती माझे रक्षण कर. वक्त्याचे रक्षण कर, श्रोत्याचे रक्षण कर, देणाऱ्याचे, धारण करणाऱ्याचे, शिकणाऱ्याचे आणि शिकवणाऱ्याचे रक्षण कर. मागून, पुढून, उत्तर दिशेने, दक्षिण दिशेने, वरून, खाली सर्व बाजूंनी माझे रक्षण कर. इथे संरक्षण म्हणजे फक्त शारीरिक संरक्षण नाही, विचारांचे संरक्षण, बुद्धीचे संरक्षण, श्रद्धेचे संरक्षण, विवेकाचे संरक्षण हेही तितकेच महत्वाचे आहे. वक्ता आणि श्रोता हे शब्द महत्वाचे आहेत. ज्ञान देणारा आणि ज्ञान ऐकणारा दोघेही शुद्ध असले पाहिजेत. बोलणाऱ्याचा अहंकार नको आणि ऐकणाऱ्याचा पूर्वग्रह नको. सर्व तो माम पाही म्हणजे जीवनाच्या प्रत्येक बाजूने माझे रक्षण कर. आपल्या जीवनात धोके फक्त बाहेरून येत नाहीत. काही वेळा आपला राग, आळस, चुकीची संगत, अहंकार, भीती हेच मोठे विघ्न असतात. या श्लोकात आपण गणपतीला म्हणतो, माझ्या बाह्य जीवनाचेच नाही तर माझ्या अंतर्मनाचेही रक्षण कर. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. तू वाणीमय आहेस, तू चैतन्यमय आहेस, तू आनंदमय आहेस, तू ब्रह्ममय आहेस, तू सच्चित आनंद अद्वितीय आहेस, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, तू ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस. हा श्लोक गणपतीच्या स्वरूपाचा अत्यंत सुंदर वर्णन करतो. वाङ्मय म्हणजे वाणीचे मूळ. आपले शब्द, आपली भाषा, आपली अभिव्यक्ती या सर्वांमध्ये गणपती तत्व आहे. चिन्मय म्हणजे चैतन्य रूप. शरीर जिवंत का आहे, मन विचार का करते, बुद्धी निर्णय का घेते, कारण त्यामागे चैतन्य आहे. आनंदमय म्हणजे खरा आनंद. हा आनंद बाह्य सुखांवर अवलंबून नसतो. पैसा, वस्तू, प्रशंसा यामुळे मिळणारे सुख क्षणिक असते, पण जेव्हा मन शांत असते, आत्मविश्वास असतो, श्रद्धा असते, तेव्हा जो आनंद मिळतो तो आनंदमय स्वरूपाचा अनुभव असतो. सच्चिदानंद म्हणजे सत, चित आणि आनंद. सत म्हणजे जे कायम आहे, चित म्हणजे शुद्ध चैतन्य, आनंद म्हणजे आंतरिक पूर्णता. ज्ञानमय आणि विज्ञानमय यात फरक आहे. ज्ञान म्हणजे तत्व समजणे, विज्ञान म्हणजे ते प्रत्यक्ष अनुभवणे आणि जीवनात वापरणे. म्हणजेच गणपती उपासना ही फक्त भक्ती नाही, ती ज्ञान आणि आचरण यांचा संगम आहे. सर्व जगदिदं त्वत्तो जायते सर्व जगदिदं त्वत्ततिष्ठति सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति. हे संपूर्ण जग तुझ्यापासून उत्पन्न होते, तुझ्यामुळे टिकून राहते, तुझ्यातच लय पावते आणि पुन्हा तुझ्यातूनच प्रगट होते. हा श्लोक सृष्टीच्या चक्राबद्दल सांगतो. निर्मिती, स्थिती, लय आणि पुनर्निर्मिती हा निसर्गाचा नियम आहे. दिवस होतो, रात्र होते, ऋतू बदलतात, जन्म होतो, वाढ होते, मृत्यू येतो, एक विचार संपतो, दुसरा विचार जन्म घेतो. आपल्या जीवनातही हेच घडते. एखादा टप्पा संपतो, नवा टप्पा सुरू होतो, एखादे नाते बदलते, एखादी जुनी ओळख संपते, नवीन नाते निर्माण होते. तर हा श्लोक आपल्याला स्वीकार शिकवतो. जे सुरू झाले आहे ते कधीतरी बदलेल, जे आज कठीण आहे ते कायम राहणार नाही आणि जे मिळाले आहे त्याचा अहंकारही ठेवू नये, कारण तेही परिवर्तनशील आहे. गणपती म्हणजे या सर्व परिवर्तनाच्या मागचे स्थिर तत्व. त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्प्रदानी
याचा अर्थ तू पृथ्वी आहेस, जल आहेस, अग्नी आहेस, वायू आहेस आणि आकाश आहेस. तू वाणीच्या 4 अवस्थाही आहेस. इथे पंचमहाभूतांचा उल्लेख आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांनी शरीर आणि विश्व बनले आहे. पृथ्वी म्हणजे स्थैर्य, जल म्हणजे प्रवाहीपणा आणि भावना, अग्नी म्हणजे ऊर्जा आणि परिवर्तन, वायू म्हणजे हालचाल आणि प्राणशक्ती, आकाश म्हणजे विस्तार आणि जागा. गणपती या सर्व तत्वांमध्ये आहे. म्हणजेच देव निसर्गापासून वेगळा नाही. निसर्गाची पूजा, अन्नाचा आदर, पाण्याचे महत्त्व, शरीराची काळजी हे सर्व आध्यात्मिक जीवनाचाच भाग आहे. वाक्पदानी म्हणजेच वाणीच्या 4 अवस्था, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण बोलतो ती वैखरी वाणी, पण शब्द बाहेर येण्याआधी तो विचार म्हणून, भावना म्हणून आणि अधिक सूक्ष्म तत्वावर जन्म घेतो. म्हणून हा श्लोक सांगतो की शब्द बाहेर येण्याआधीच त्याची शुद्धता महत्वाची आहे. वाणी शुद्ध ठेवायची असेल तर विचार शुद्ध ठेवावे लागतात. त्वम गुणत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम मूलाधार स्थितोऽसि नित्यम, त्वम शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम, त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरम्. हा श्लोक खूप व्यापक आहे. गुणत्रयातीत म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांपलीकडे असणारा. सत्व म्हणजे शुद्धता आणि शांतता, रज म्हणजे क्रिया आणि इच्छा, तम म्हणजे अज्ञान आणि जडत्व. आपले मन या 3 गुणांनी चालते, कधी शांत, कधी अस्थिर, कधी आळशी. पण गणपती तत्व या गुणांपलीकडे आहे. अवस्था त्रयातीत म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांपलीकडे. आपण जागे असतो, स्वप्न पाहतो, गाढ झोपतो, पण या 3 अवस्थांना जाणणारे जे साक्षी तत्व आहे तेच खरे आत्मतत्व. देह त्रयातीत म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह यांपलीकडे स्थूल देह म्हणजे शरीर, सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, कारण देह म्हणजे अज्ञानाचे बीज. कालत्रयातीत म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ यांपलीकडे. याचा अर्थ असा की गणपती तत्व हे वेळ, शरीर, मन आणि गुण यांच्या मर्यादेत अडकलेले नाही. मूलाधार स्थितोऽसि नित्यम, तू मूलाधारात स्थित आहेस. योगशास्त्रात मूलाधार चक्र हे स्थैर्य, सुरक्षा आणि पाया याचे प्रतीक आहे. म्हणून गणपतीची पूजा सुरुवातीला केली जाते, कारण पाया मजबूत असेल तर पुढचा प्रवास सुरक्षित होतो. त्वम शक्ती त्रयात्मकः, तू इच्छा शक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती यांचा आधार आहेस. कोणतेही कार्य करण्यासाठी आधी इच्छा लागते, मग योग्य ज्ञान लागते आणि शेवटी कृती लागते. या 3 शक्ती संतुलित असतील तर जीवनात यश मिळते. म्हणून गणपती ही फक्त विघ्नहर्ता देवता नाही तर जीवनाच्या प्रत्येक कार्याचा आध्यात्मिक पाया आहे. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम, एतत्त्वं मनुस्वरूपं, गकारः पूर्वरूपं, अकारो मध्यमरूपं, अनुस्वार शांतरूपं, बिंदुरुत्तररूपं, नादसंधानं, संविता संधिः, सैषा गणेश विद्याः, गणकऋषिः, निश्रुत गायत्री छंदः, गणपतिर्देवता. ओम गंग गणपतये नमः. हा भाग मंत्रशास्त्राशी संबंधित आहे. इथे गंग या बीज मंत्राची रचना सांगितली आहे. ग हा गणपतीचा मूलध्वनी आहे. अ हा ध्वनीचा विस्तार आहे. अनुस्वार म्हणजे हा नाद जो ध्वनीला सूक्ष्म करतो. बिंदू आणि नाद हे त्या मंत्राचे सूक्ष्म रूप आहेत. ओम गंग गणपतये नमः हा मंत्र फक्त शब्दांचा समूह नाही, तो एक ध्वनी शक्ती आहे. मंत्र म्हणजे मनाचे त्राण करणारी गोष्ट, म्हणजे मनाचे संरक्षण करणारा, मनाला स्थिर करणारा ध्वनी. जेव्हा आपण गंग उच्चारतो तेव्हा तो ध्वनी आतमध्ये स्थैर्य निर्माण करणारा मानला जातो. म्हणून गणपती उपासनेत गंग या बीज मंत्राला महत्व आहे. पण मंत्राचा उपयोग फक्त उच्चाराने होत नाही. उच्चार, श्रद्धा, अर्थाची जाणीव आणि मनाची एकाग्रता या 4 गोष्टी मिळून मंत्र प्रभावी होतो. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा गणपती गायत्री मंत्र आहे. याचा अर्थ आम्ही एकदंत गणपतीला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो,
वक्रतुंड गणपतीचे ध्यान करतो तो दंती आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. एकदंत म्हणजे एक दात असलेला. याचा प्रतिकात्मक अर्थ असा घेतला जातो की जीवनात एकाग्रता असावी. अनेक दिवसांना विखुरलेले मन कधीच मोठे कार्य करू शकत नाही. वक्रतुंड म्हणजे वाकडी सोंड. याचा अर्थ असा की जीवनाचा मार्ग नेहमी सरळ नसतो, अनेक वळणे येतात, पण बुद्धी, संयम आणि श्रद्धा असेल तर वाकड्या मार्गातूनही योग्य परिणाम मिळू शकतो. प्रचोदयात म्हणजे आमच्या बुद्धीला प्रेरणा दे. इथे आपण गणपतीकडे पैसा, यश किंवा बाह्य सुख मागत नाही. आपण बुद्धीला योग्य दिशा मागतो, कारण बुद्धी योग्य असेल तर बाकी सर्व गोष्टींचा उपयोग हा योग्य पद्धतीने होतो. एकदंतं चतुर्हस्तं पाशम अंकुशधारिणं रदंच वरदं हस्तेर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. हा ध्यान श्लोक आहे. इथे गणपतीच्या रूपाचे वर्णन आहे. एकदंत एकाग्रता, चतुर्हस्त चार हात म्हणजे जीवनातील अनेक शक्तींचे संतुलन, पाश बांधून ठेवणाऱ्या गोष्टी, आपले मोह, भीती आणि आसक्ती, अंकुश नियंत्रण, मन आणि इंद्रियांवर नियंत्रण, वरद म्हणजे कृपा करणारा, मूषक ध्वज, मूषक म्हणजे उंदीर, उंदीर हा चंचलतेचे प्रतीक मानला जातो. मनही उंदरासारखे चंचल असते. गणपती त्या मूषकावर आरूढ असतात, म्हणजे चंचल मनावर नियंत्रण मिळवलेले आहे. लंबोदर म्हणजे मोठे उदर. याचा अर्थ पचवण्याची क्षमता, फक्त अन्न नव्हे तर जीवनातील अनुभव पचवणे, टीका, अपयश, दुःख, यश हे सर्व पचवण्याची क्षमता ज्याच्यात असते तो स्थिर राहतो. शूर्पकर्ण मोठे कान. याचा अर्थ नीट ऐकण्याची क्षमता, जो ऐकू शकतो तो शिकू शकतो. भक्तानुकंपिनं भक्तांवर करुणा करणारा. गणपती कठोर न्यायाधीश म्हणून नाही तर करुणामय मार्गदर्शक म्हणून समोर येतात. या ध्यान श्लोकातून आपल्याला गणपतीचे बाह्य रूप तर दिसतेच, पण त्यामागील जीवन शिक्षणही दिसते. एकाग्रता, संयम, ऐकण्याची क्षमता, मनावर नियंत्रण आणि करुणा. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेस्तु लंबोदराय कदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः. गणांच्या अधिपतीला नमस्कार, प्रमथ गणांच्या स्वामीला नमस्कार, लंबोदर, एकदंत, विघ्ननाशक, शिवपुत्र आणि वर देणाऱ्या गणपतीला नमस्कार. हा भाग संपूर्ण स्तुतीचा सार आहे. इथे गणपतीचे अनेक रूपांनी स्मरण केले आहे. तो गणांचा स्वामी आहे म्हणजे सर्व शक्तींना दिशा देणारा आहे. तो विघ्ननाशक आहे म्हणजे अडथळे दूर करणारा आहे. तो शिवसूत आहे म्हणजे ज्ञान आणि वैराग्याच्या परंपरेशी तो जोडलेला आहे. तो वरद मूर्ती आहे म्हणजे योग भक्तीने मागितलेले शुभ फल देणारा आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी, गणपती विघ्न काढतो पण आपल्याला प्रयत्न करावे लागतात. तो बुद्धी देतो पण निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. तो मार्ग दाखवतो पण चालायचे आपल्याला असते. तर या अथर्व शीर्षाची फलश्रुती. अथर्व शीर्षाच्या शेवटी फलश्रुती येते. फलश्रुती म्हणजे या स्तोत्राच्या पठनाने काय फल मिळते ते सांगणारा हा भाग आहे. यामध्ये सांगितले जाते की जो व्यक्ती श्रद्धेने अथर्व शीर्षाचे पठन करतो तो ब्रह्मतत्वाकडे जाणारा होतो. त्याच्या विघ्नांचा नाश होतो, पापांचे क्षालन होते, बुद्धी शुद्ध होते आणि जीवनात स्थैर्य निर्माण होते. पण फलश्रुतीचा अर्थ फक्त असा घेऊ नये की स्तोत्र म्हटले की लगेच सगळे प्रश्न सुटतील. स्तोत्राचा खरा परिणाम तेव्हा होतो जेव्हा त्यातील अर्थ आपल्या आतमध्ये उतरतो. तर अथर्व शीर्ष म्हणणे म्हणजे बुद्धी शुद्ध करणे, वाणी शुद्ध करणे, अहंकार कमी करणे, कर्तव्य प्रामाणिकपणे करणे आणि देवाला बाहेरच नाही तर आतमध्ये आपल्या अनुभवणे. गणपती अथर्व शीर्ष आपल्याला शिकवते की गणपती ही फक्त पूजा करण्याची देवता नाही तर जीवन जगण्याची दिशा आहे. गणपती म्हणजे बुद्धी, गणपती म्हणजे विवेक, गणपती म्हणजे स्थैर्य, गणपती म्हणजे अहंकारावर विजय आणि गणपती म्हणजे त्या अंतिम सत्याकडे नेणारा मार्ग. म्हणून आपण जेव्हा अथर्व शीर्ष म्हणू तेव्हा फक्त शब्द उच्चार न करता त्याचा अर्थ मनात ठेवू. मी कोण आहे, माझे बोलणे सत्य आहे का, माझा अहंकार कमी होतोय का, माझी बुद्धी योग्य दिशेने चालते का हे स्वतःला विचारू. अशा प्रकारे स्तोत्र समजून घेतले तर ते फक्त पाठ राहत नाही तर साधना बनते. तुम्हाला हा अर्थ स्पष्टीकरणाचा प्रयत्न कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढे कोणते स्तोत्र, श्लोक किंवा आध्यात्मिक विषय सोप्या मराठीत समजून घ्यायला आवडतील तेही नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.